नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण 17 जुलैला आषाढ एकादशी आहे. तर ती एकादशीला आपण कसं व्रत करावं, आदल्या दिवशी काय खावं, काय खाऊ नये, तसेच कोणते वस्त्र परिधान करावेत, कोणती फुले त्यांना अर्पण करावीत, बघा हे जाणून घेऊया. एकादशीचं व्रत जे लोक करणार आहेत त्यांनी आदल्या दिवशी आपल्या आहारात भात खाऊ नये, भात वर्ज्य करावा. आणि जे लोक उपवास करणार नाहीत, त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु त्यांनीसुद्धा आपल्या आहारात भात खाऊ नये. उपवास करणं जर तुम्हाला होत नसेल, कमीत कमी थोड्या नियमांचं तरी पालन करावं. खूप महत्त्वपूर्ण अशी ही एकादश आहे. बघा 15 दिवसाला एकादश असते, तर आपल्याला 15 दिवसाची एकादश करणे शक्य नसते. तर जे ह्या एकादशी मोठ्या असतात, ह्या एकादशी केल्याने ह्याचे आपल्याला संपूर्ण एकादशीचं फळ मिळतं. त्याच्यामुळे उद्याची एकादश खूप महत्त्वपूर्ण आहे. भगवान श्रीहरी योगनिद्रेत जातात, त्या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जे लोक रात्री जागरण करून एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा लावून भगवान श्रीहरींची पूजा करेल, त्यांची गणना स्वतः ब्रह्मदेवसुद्धा करू शकत नाहीत. जर चांडाळाने जरी एकादशीचं व्रत केलं तर ते सुद्धा भगवान श्रीहरीला अतिप्रिय असते. एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे, पिवळी फुले समर्पित करावी, संपूर्ण दिवस नामस्मरणात घालवावे. असे केल्याने भगवान श्रीहरी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून मनोवांछित फळ आपल्याला मिळेल. बघा आता उद्याच्या दिवशी तुम्हाला पिवळे कपडे परिधान करायचे आहेत. जर तुमच्याकडे पिवळी कपडे नसतील तर तुम्ही पिवळा रुमाल वापरला तरीही चालेल. आणि पूजेत श्रीहरी विष्णूंना, विठ्ठलांना तसेच बाळकृष्णांना पिवळी फुले त्यांना अर्पण करायचे आहेत. 15 दिवसाची एकादश धरणारे लोक खूप भाग्यशाली असतात. आपल्याला 15 दिवसाची धरणे शक्य नसेल, कमीत कमी ही एक मोठी एकादश तरी धरावी, याने आपल्याला पूर्ण एकादशीचं फळ मिळून जातं. तर बघा आता तुळशीच्या पानांचा आपल्याला काय उपाय करायचा आहे. बघा एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने तोडून घ्यायची आहेत. 108 पानं घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून पुसून आपल्याला ठेवायची आहेत. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. तर ती पाने तोडल्यानंतरनं आपल्याला उद्या सेवा काय करायची आहे. बघा तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल, किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल, विठ्ठलांची असेल, तिन्हीपैकी कोणती एक असली तरीही चालेल. तर त्यांना अभिषेक घालायचा आहे. अभिषेक कसा घालायचा आहे. अभिषेक पंचामृताने घालायचा आहे. जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने जरी घातला तरीही चालेल. अभिषेक घातल्यानंतरनं त्यांना तांदळ स्थापन करायचं आहे. धूप दीप नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे. तुम्ही केळाचा नैवेद्य त्यांना ठेवू शकता. त्यानंतरनं एक एक पान घेऊन, हातात पान घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठला विठ्ठला असं म्हणत ते पान त्यांच्या चरणांवर अर्पण करायचं आहे. आता अर्पण केलेली पाने काय करायची आहेत. तर तुम्ही जो चहा करता दररोज, त्या चहात 1-2 पानं टाकली तरीही चालतील, किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या दप्तरात 1-2 पानं ठेवली तरीही चालतील, किंवा तुमच्या तिजोरीत ठेवली तरीही चालतील. पण सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे तुम्ही चहात दररोज 1-2 पानं वापरायची आहेत. बघा ही पानं तुम्हाला निर्मल्यात टाकायची नाहीत, तर ह्याचा योग्य तो वापर तुम्हाला करायचा आहे. तुळशीच्या पानाचा उपाय हा आपल्याला आता एकदा करायचा आहे. खूप छान आणि प्रभावी उपाय आहे. याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला तुमचं मनोवांछित फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्याच्यामुळे उद्याची सेवा कुणीही चुकवू नका. बघा प्रत्येक वेळाचं तिथीचं वेगळं असं महत्त्व असतं, आणि आपण ज्या त्या वेळेस ज्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला वेळ आली की कोणताही देव लगेच देतो. त्याच्यामुळे उद्याची सेवा कुणीही चुकवू नका. सर्वांनी तुळशीच्या पानाचा उपाय करा. तुम्हाला जमेल तसे सेवा करा. दिवसभर जे तुम्ही काही कोणतं कर्म करत राहता ते तुम्ही नामस्मरणात घालवा. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.